रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके झालं का? बरं ठीक आहे. मला नका घेऊ फक्त खाली अरे बोकडं खाली करा रे. सर, आज फहीम खान यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे. काय स्टेटस आहे, कधी सुनावणी होणार आहे आणि काय कंडिशन्स आहे, त्याला जामीन मिळू शकते का? जामीन मिळू शकतं का याच्याबद्दल भाष्य करणं सध्या योग्य होणार नाही. पण फहीम खानने आज न्यायालयात त्याला रेग्युलर बेल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने त्यामध्ये इश्यू नोटीस केलेल्या आहेत आणि त्याची पुढील सुनावणी म्हणजे आमच्या रिप्लायसाठी, शासनाच्या रिप्लायसाठी ती 1 तारखेला ठेवण्यात आली. कोणाकोणाला नोटिसेस इश्यू केलेले आहे कोर्टाकडून? कोर्टाकडून फक्त शासनाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू पोलीस स्टेशन जे असते त्यांनाच इश्यू केले आहे. एक तर आम्हाला पोलीस स्टेशनला कॉपी मिळाल्यानंतर त्याचा आम्ही रितसर त्याचा उत्तर देऊ आणि त्याच्यानंतर ते सुनावणीसाठी लागेल. सर, जामीनसाठी काय ग्राउंड ठेवलेलं आहे त्यांच्या वकिलामार्फत, काय म्हणण्यात आलेलं आहे? अजून आम्हाला रितसर कॉपी न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कुठल्या ग्राउंडवर बेल अर्ज केला आहे याच्याबद्दल माहिती देता येईल. सर, अशा प्रकरणामध्ये पहिल्यांदा पीसीआर होणे अपेक्षित असते. पीसीआर झालेला नाही, थेट एमसीआर आहे आणि पहिलेच तुम्ही अट ठेवलेली होती की 40 दिवसात त्याचा पीसीआर घेऊ शकतो आम्ही जेव्हा, त्यामुळे जामीन मिळणे खूप कठीण आहे. जामीन मिळणे हा एमसीआरचा जरी एमसीआर नंतरचा जरी भाग असला तरी नवीन जो BNS कायदा आला आहे त्याच्यामध्ये पहिले जसे 15 दिवसात आपण पीसीआर घेऊ शकत होतो, आता नवीन कायद्याप्रमाणे आपण 40 दिवसात कोणत्याही 15 दिवस आपण त्याचा पीसीआर घेऊ शकतो. त्यामुळे त्याचे इल ट्रीटमेंटचे अलिगेशन्स होते त्यामुळे आपण एमसीआर केला होता आणि त्या एमसीआर मुळे आता आपण त्याचा केव्हाही 40 दिवसाच्या आतमध्ये पीसीआर घेण्याचा हक्क पोलिसांना आहे. सर, हिंदी बता दीजिए कि किस तरीके से जो क्या ग्राउंड्स थे जिस पर बेल एप्लीकेशन की गई और कोर्ट ने क्या कहा? बेल एप्लीकेशन उसने कौन से ग्राउंड पे की इसकी हमको अभी ऑफिशियली कॉपी नहीं मिली है. उनकी एप्लीकेशन की कोर्ट ने आज उनके बेल एप्लीकेशन पे इशू नोटिस किया है. हमारे को जिस दिन नोटिस आएगा ऑफिशियली उसके ऊपर उसके बाद हम कह पाएंगे कि उसने कौन से ग्राउंड पे बेल क्लेम किया है. अगली डेट कब? अगली डेट अगली डेट 1 तारीख को रखी गई है. थैंक यू सर.